सोयावडीची भाजी जर या पद्धतीने करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा होतो. तर नेहमी तर आपण करतोच, पण यामध्ये काय वेगळं असं तुम्ही म्हणताल तर चला रेसिपी पाहूया, मग तुम्हाला समजेलच. तर पहिल्यांदा इथे मी 1.5 कप इतकं सोयावडी किंवा सोया चंक्स घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आता गरम पाण्यामध्ये एक 5 मिनटं याला भिजत ठेवूया. थोडंसं भिजलं की छान पाणी ते शोषून घेतो आणि थोडं नरम होतो. फक्त 5 मिनटं भिजवलं तरीही चालू शकतो. आणि त्याचबरोबर आता यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये छान दही घ्यायचं आहे. तर अर्धा कप दही आंबट नसलेलं घेतलेलं आहे. शिवाय यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी फोडी टाकून घेतलेला आहे. टोमॅटो त्याच्याच चौकोनी फोडी टाकून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची त्याच्यासुद्धा चौकोनी फोडी टाकून घेतलेला आहे. आलं लसणाची साधारण 1 चमचाभर पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर या ठिकाणी पाणी आणखीन गरम आहे. फक्त 5 मिनटं जरी गरम पाण्यामध्ये भिजवलं की बऱ्यापैकी नरम झालेलं आहे. तर या ठिकाणी पाणी एक्स्ट्राचं काढून टाकून थोडंसं या सोयाबीनला हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे यामध्ये आपण मसाले टाकलं की व्यवस्थित आतपर्यंत जातात. त्यानंतर आता या दह्याच्या मिश्रणामध्ये हे सोयाबीन किंवा सोयावडी टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा हळद आणि सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक अर्धा चमचा इतकं भाजलेले जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण 3 चमचे इतकं बेसन पीठ, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे मी टाकून घेतलेलं आहे 2 चमचे इतकं कसुरी मेथी. आता हे सगळं हाताने छान मिक्स करायचं, जेणेकरून सगळे पावडर मसाले सोयावडीला छान लागल्या गेलं पाहिजे. तर दही घेताना आंबट घ्यायचं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. झाकून ठेवूया एक 10 ते 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर इथे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं एक 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर. तर या ठिकाणी 2-3 मिनटं परतून घेतलं की थोडंसं हे छान असं कोरडं झाल्यासारखं होतं. आणि यामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हे करपू शकतो. थोडंसं कोरडं झालं, सगळे मसाले याला लागल्या गेले याची खात्री झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 5 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे. आणि खडे मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे आणि त्याचबरोबर 1 चक्री फूल आणि 2 हिरव्या वेलच्या, अर्धा चमचा शहाजिरा आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे. यापैकी एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथे मी चॉपरमधून असा ओबडधोबड असं कांदा कट करून घेतलेला आहे. तर 3 मध्यम आकाराचे कांदे छान ओबडधोबड असं कट करून घेतलेला आहे. अगदीच बारीक नको किंवा अगदी पेस्ट नको. हलकासा रंग चेंज होईपर्यंत 2 मिनटं छान याला परतून घेतलेलं आहे. आता छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण एक 2 टोमॅटो मिक्सरला ओबडधोबड असं फिरून घेतलेलं आहे, अगदी प्युरी नको. त्यानंतर इथे मी साधारण 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे, फक्त भाजीला रंग छान येण्यासाठी. इथे आपण दही वापरलेला आहे, भाजीचा रंग थोडासा पांढरा असा येतो, त्यासाठी काश्मीरी लाल मिरची इथे मी वापरलेला आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर साधारण एक अर्धा कप इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले सगळे मसाले छान असं व्यवस्थित शिजतील आणि करपणार नाही, जास्त वेळ आपल्याला परतायला वेळ भेटेल. तर आता तेल साईडला सुटू लागतो, त्यावेळेस परतून घेतलेले सोयावडी होतं ते टाकून घ्यायचं. तर या ठिकाणी आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं शिजून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी. तर एखाद मिनिट असंच परतून घ्यायचं. इथे मी याची चव दुप्पट होण्यासाठी 1 चमचा लोणी टाकलेला आहे. नसेल तुमच्याकडं तुम्ही या ठिकाणी बटर वापरू शकता, नाहीतर स्किपसुद्धा करू शकता. आता झाकण लावायचं. झाकण लावून आता एखाद मिनटं छान असं वाफून घ्यायचं. तेल साईडला सुटू लागतो. लोणी थोडंसं वितळलं की यामध्ये छान खमंग फ्लेवर येतो. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर गरम पाण्यामध्ये आपण सोयावडी जेव्हा भिजत ठेवलेलं होतं त्यावेळेस जास्त वेळ भिजू दिलं नाही, अगदीच गाळ असं हे झालेलं नव्हतं. त्यासाठी आता मसाल्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, हे मसाला सगळं छान व्यवस्थित यामध्ये जाते आणि जेव्हा आपण सोयावडी खातो त्यावेळेस चव छान लागते. आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून
टाकून घेतलेलं आहे. झाकण लावून तेल साईडला सुटेपर्यंत इथे आपण शिजवून घेतलेलं आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.